उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये अवकाळी पावसाने खरं तर धुमाकूळ घातला आणि यामध्ये अनेक शेतीमालाचं नुकसान झाले। या शेतीमालाचं नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे सुषमा सुंदर अंधारे साहेब आपल्यासोबत आहेत। ताई, मला सांगा की ज्या पद्धतीने आज नुकसान पाहणी करण्यासाठी तुम्ही आलात। सन्माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही सगळी लोक शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी चर्चा करायला आहोत। उत्तर पुणे जिल्ह्यात माझ्यासोबत जिल्हा प्रमुख श्री सुरेशजी भोर आणि आम्ही शेतकऱ्यांशी संवाद करायला आलो। त्यातला थुगाव असेल, कोलारवाडी असेल, कुदळेवाडी असेल, भावडी असेल आणि ह्या सगळ्या भागातनं एका शेताचं पिकांचं ज्या वेळेला आपण पाहणी करतोय त्यावेळेला ज्या पद्धतीने ते नुकसान झाले, म्हणजे ज्याला शेती मातीतलं कळतं, ज्याची नाळ शेताशी जुळलेली आहे त्याला ते नुकसान कळेल। कारण कांद्याचं पीक जर आपण बघितलं तर सगळी पात मोडून पडली आहे। वरून पडणारा पाऊस जर ते आता मोडलेल्या पातीतनं आत गेला तर कांदा सगळा नासून जाईल, म्हणजे कांद्याचं पीक हातात राहणार नाही आणि कांदा त्याच्यावर वाढणार पण नाही। तीच अवस्था आता या बटाट्याची आहे। एका बटाट्याच्या केला किमान एक 8 ते 9 फळ लागलं पाहिजे, पण हे फळ बघा तुम्ही की हे 3 फळं आहेत आणि त्यातली पण 2 फळं खराब आहेत, हे एक जोडून आहे। आणि हा बटाटा आता फारसा काही बाजारात भाव येत नाही, कारण हे पूर्ण जे क्षेत्र आहे बटाट्याचे, याच्यातला जो पावसाळी बटाटा आहे हा पावसाळी बटाटा वेफर्सच्या कामाचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त वेफर्स इंडस्ट्रीजसाठी वापरला जाणारा बटाटा या भागातला आहे। पण आता एवढा छोटा बटाटा आहे तर याचा त्याच्यासाठी पण काही उपयोग होणार नाही। तीच अवस्था ज्वारीची आहे। खरं तर शासनाने मिलिट इयर जाहीर केलेलं आहे। मिलिट इयरमध्ये त्यांनी ज्वारी पिकाला विशेष प्रोत्साहन द्यायला हवं। मात्र ज्या पद्धतीने आत्ता एकूण नुकसानी पिकांची नुकसान भरपाई आम्ही देणार असं म्हणताना त्या यादीतनं त्यांनी ऊसही वगळला आणि ज्वारीही वगळली। आता ज्वारी जर तुम्ही त्याच्यातनं वगळली आहे आणि ज्वारी पूर्ण आडवी पडली आहे, मी काही ज्वारीची पिकं बघितली, म्हणजे ती इतका काही त्याला गारांचा मारा लागलेला आहे की सगळी ज्वारीची ताटं खराब झाली, कडबा गेला सगळा, कडब्याची पानं सगळी काळी पडली, म्हणजे जनावरं पण आता त्याचा कडबा खाणार नाहीत अशी अवस्था। म्हणजे धड ती माणसांच्या पण खाण्याच्या लायकीची नाही कणसं आणि जनावरांच्या पण खाण्याची नाही। एवढं सगळं नुकसान झाल्यावरही आता काय पद्धतीने, मला असं वाटतं की ह्या सगळ्यांकडे राजकारण करण्यासाठी अनेक आखाडे आहेत, इथे राजकारण न करता शेतकऱ्यांचा काय तो प्रश्न आपण बघितला पाहिजे। बटाट्याचं पीक असेल किंवा कांद्याचं पीक असेल, एकरी 60 ते 70 हजार रुपयाचा खर्च आहे आणि यासाठी या लोकांनी पीक कर्ज घेतलेलं आहे। आता हे पीक कर्ज यांनी पिकाच्या भरोश्यावर घेतलेलं आहे, पण पीकच नाही निघालं तर कर्जाचं काय करायचं, भरायचं कुठून? त्यामुळे सरसकट कर्जमाफी या लोकांना देणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असेल की यांचे 7 बारे कोरे झाले पाहिजेत। सरसकट कर्जमाफी या लोकांना मिळाली पाहिजे आणि मग आपण पीक विमा, नुकसान भरपाई ह्या सगळ्या मुद्द्यांवरती नंतर बोलू, पण आत्ता सरसकट कर्जमाफी ही सगळ्यात मोठी मागणी असेल या सगळ्या शेतकऱ्यांची आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांच्या सोबत संघर्षासाठी तयार आहे। खरं तर काल 5 पानाचं पत्र तुमच्याकडे आलेलं आहे, त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये अनेक खुलासे ओपन होणार आहे। या संदर्भात ते पत्र तुम्ही पोलिसांकडे दिले, काय पोलिसांची चर्चा झाली? आता आपण फक्त आणि फक्त दुष्काळी भागाचा दौरा करणार आहोत। ललित पाटील प्रकरणावर मी संध्याकाळी बोलणार आहे। मी सीपींची वेळ घेतली आहे, मी तिथे ते निनावी पत्र पण त्यांना सुपूर्द करणार आहे आणि तेव्हा त्याच्यावर मी सविस्तरपणे स्वतंत्रपणे बोलेल। आत्ता तुम्ही मला शेती मातीचं काय ते विचारा, आपण शेती मातीवर बोलू। दत्ता दळवेंना सुद्धा अटक झालेली आहे या संदर्भात। ऐका, ह्या सगळ्या राजकारणामध्ये ह्याला अटक झाली, याने असं म्हटलं, त्याने तिथे झालं, हे सगळं होत असताना ना या महाराष्ट्राचा, भारताचा आधारस्तंभ असणारा जो शेतकरी आहे ना त्याचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत। सो मला असं वाटतं की या सगळ्या सेशनमध्ये आपण मला शेतीशी संबंधित विचारा, ते जास्त बरं राहील, कारण मी इथं शेतकऱ्यांना भेटायला आली आहे, मी इथं बाकीचं कुठलंही राजकारण करायला आले नाही। मला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न दिसतोय आणि मी त्याच्यावर बोललं पाहिजे असं वाटतं। नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आंबेगाव तालुक्यातील ज्या शेतीच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पाहणी करण्यासाठी आलेल्या आहेत, मात्र यावरती या ठिकाणी ज्या पद्धतीने शेतीचं नुकसान झाले याचीच पाहणी आज करणार, मात्र यामध्ये कोणते राजकारण नाही अशी कुठेतरी भूमिका या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सुशांत सर, मी सुनील दगडे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।